देवाचा महिमा असो, प्रभूचा दृढ पाया. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो, आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. 2 तिमोथेय 2:19. देवाच्या पायाचा एक स्पष्ट शिक्का निश्चितच टिकून आहे, कारण प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो. अनेक प्रसंगी जेव्हा येशूने काहींना सांगितले की तो त्यांना ओळखत नाही, देवाच्या उपस्थितीत हा आपला बहुमान आहे की आपला देव आपल्याला ओळखतो. सर्वांनाच नाही, कारण काही विशेष अनुभव असलेल्यांना परमेश्वर ओळखतो. म्हणून देव आपल्यालाही असे विशेष अनुभव घेण्यास मदत करो. चला तर मग आपण हे वेगळे गुण एक एक करून शिकूया. प्रथम, जेव्हा आपण वाचतो, परमेश्वराला त्याचे लोक माहीत आहेत आणि त्यांना ओळखतो. येशूही असे म्हणतो की जे त्याचे आहेत त्यांना तो ओळखतो. देवाने त्यांना मुक्त केले आहे, आणि जे त्याचे आहेत त्यांना त्यांच्या नावाने हाक मारली जाते, कारण ते प्रभूचे आहेत. या नवीन कराराच्या काळात येशू ख्रिस्त जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा म्हणून जगात आला. कोकऱ्याच्या मौल्यवान, निष्कलंक व निर्दोष रक्ताने लोकांचा एक गट मुक्त झाला आहे. अशा प्रकारे मुक्त झालेले, निवडलेले पिढी आणि ज्याने बोलावले आहे त्याची स्तुती करण्यासाठी विशिष्ट लोक हे प्रभूचे आहेत. चांगला मेंढपाळ म्हणून येशू ज्या मेंढरांना ओळखतो त्याच्यासाठी त्याने आपले जीवन अर्पण केले. जे त्याला स्वीकारतात आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवतात ते देवाची मुले बनतात. ते येशूची मेंढरे आहेत ज्यांना तो ओळखत होता. येशूने त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवले. म्हणून वधस्तंभावरील मृत्यूद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळाली, ज्यामुळे आपल्याला मुक्ती मिळाली आहे. आणि आता आपल्याला देवाचे खास लोक बनवले आहे, ज्यांना देव जाणतो. प्रत्येक अनिती पाप आहे, म्हणून पापांची क्षमा मिळवा आणि प्रभूच्या नावाचा धावा करणाऱ्यांना सर्व अनितीपासून दूर करा. येशू म्हणतो, पुन्हा पाप करू नको, नाहीतर तुझ्यावर आणखी वाईट घडेल. आपण सतत प्रभूसोबत राहिले पाहिजे, जेणेकरून आपण त्याचे लोक आहोत हे स्पष्ट होईल. येशूने या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्यांनी शेवटपर्यंत केले. म्हणून आपण येशूच्या प्रेमात टिकून राहिले पाहिजे. जस प्रकारे येशू पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण येशूच्या प्रीतीत राहू शकतो. जेव्हा प्रभू कोण त्याचे आहेत आणि कोण पवित्र आहे हे प्रगट करेल, तेव्हा तू त्यांना त्याच्या जवळ आणेल, कारण त्याने त्यांना निवडले आहे. कळ्या फुटल्या, फुले आली आणि बदाम आले याचा अनुभव म्हणजे त्याने कोणाची निवड केली आहे हे प्रगट करण्याचे चिन्ह आहे, कारण आपल्याला फळ देण्यासाठी निवडले आहे. म्हणून आपण प्रभूमध्ये राहिले पाहिजे आणि भरपूर फळ दिले पाहिजे. ते पवित्रतेचे फळ असेल. मग आपण पवित्र लोक बनू, जे देवाच्या जवळ जातील आणि त्याच्यासोबत त्याचे म्हणून राहतील. अशा प्रकारे अनंत काळात आपण येशूसोबत त्या ठिकाणी राहू जिथे तो आपल्यासाठी तयार करीत आहे. दुसरे म्हणजे येशूची मेंढरे येशूचा आवाज ऐकतात आणि त्याचे अनुसरण करतात, म्हणून येशू त्यांना ओळखतो. जे येशूचे वचन ऐकतात आणि ते पाळत नाहीत आणि सांगितले जात नाही ते करतात, त्यांना येशू म्हणतो की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. जे त्याची कामे शेवटपर्यंत पाळतात तो त्यांना त्याच्यासोबत जगण्याची आणि राज्य करण्याची शक्ती देईल. हे वैशिष्ट्य त्याच्या प्रेषितांमध्ये दिसून येते, जे 12 सिंहासनांवर बसतील आणि इस्रायलच्या 12 वंशांचा न्याय करेल, जेव्हा येशू त्याच्या गौरवाच्या सिंहासनावर बसेल. बरेच शिष्य नाराज झाले आणि असे म्हणत, हे सांगणे कठीण आहे, कोण ऐकू शकेल? त्यांनी त्याचे अनुसरण केले नाही. पण त्याचे 12 शिष्य मागे न वळता म्हणाले, तुझ्याकडे सार्वकालिक जीवनाचे वचन आहेत, आणि त्याचे अनुसरण केले. जे त्याचे शब्द ऐकतात आणि करतात ते न पळता स्थिर राहतील. म्हणून आपण त्याचे मार्ग पाळले पाहिजेत, न झुकता त्याच्या ओठांच्या आज्ञेपासून मागे हटू नये. त्याच्या तोंडातील शब्दांना आवश्यक अन्नापेक्षा जास्त महत्त्व दिले पाहिजे. येशू आपल्याला ओळखतो याचा अनुभव आपण घेऊया. चांगल्या मेंढपाळाचा आवाज ऐकून त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण त्याचे स्वतःचे बनू आणि त्याचे अनुसरण करू. तिसरे म्हणजे परमेश्वर चांगला आहे. संकटाच्या वेळी तो एक आश्रयस्थान आहे, आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो ओळखतो. देव आपल्या आयुष्यात नेहमीच चांगला आहे आणि सध्याच्या संकटाच्या वेळी आपल्याला मदत करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य आहे. खरोखर आपण परमेश्वराचा आश्रय घेतला पाहिजे आणि फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. जो मनुष्य मनुष्यावर भिष्ट ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो आणि ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तर जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचे भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य आहे. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे ज्याचे मन त्याच्यावर केंद्रित होते. द्विधा मनाचा मनुष्य त्याच्या सर्व मार्गांमध्ये अस्थिर असतो, कारण त्याला प्रभूकडून काहीही मिळणार नाही. परमेश्वराचे डोळे ज्यांचे हृदय परिपूर्ण आहे आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे धावतात, कारण तो त्यांना ओळखतो. तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.
त्यामुळे जो पराक्रमाच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील. कारण मी प्रभूबद्दल म्हणेल, तोच माझा आश्रय, माझा दुर्ग, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. चौथे, येशू म्हणतो की त्याने कोणाची निवड केली आहे हे तो जाणतो. आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की आपण त्याला निवडत नाही, तर त्याने आपल्याला निवडले आहे. त्याची दया आपल्याबद्दल सहनशीलता आहे, म्हणून त्याच्या दये आणि करुणेमुळे आपल्याला निवडले गेले आहे आणि आपल्याला हा उच्च अनुभव मिळाला आहे. आपण कर्मांनी नव्हे तर विश्वासाद्वारे कृपेने वाचतो. ही देवाची देणगी आहे. देवाने दुर्बळ, हीन, दीन, तुच्छ आणि जे नाहीत यांना निवडले आहे, यासाठी की कोणीही त्याच्यासमोर अभिमान बाळगू नये. म्हणून आपली निवड जाणून आपण त्यानुसार जगूया. आपल्या देवाने आपल्याला जगातून निवडले आहे, म्हणून आपण जगासारखे जगू नये. म्हणजे येशू जगाचा नाही म्हणून आपणही जगाचे नाही असे जगले पाहिजे. देव पित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे. त्यामुळे जेव्हा आपण या जगात जगत आहोत, तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणाऱ्या जगातील भ्रष्टाचारा चुकवून ईश्वरीय स्वभावाचे वाटेगरी बनावे. येशू म्हणतो त्याने आपल्याला निवडले आहे जेणेकरून आपण जाऊन राहिलेले फळ द्यावे. जे फळ देत नाहीत त्यांना देव स्वतः काढून टाकतो हे निश्चित आहे. जेव्हा देवाने झाडे निर्माण केली तेव्हा त्याने असे फळ देणारे झाड निर्माण केले ज्याचे बीज स्वतःमध्ये असते. म्हणून आपण फळ नसलेले झाड नसावे. आपण देवाचे वचन असलेले बीज असलेले फळ देणारे झाड किंवा देवाच्या वचनानुसार फळ देणारे झाड बनूया. आमचा शेतकरी प्रभू या पृथ्वीच्या मौल्यवान फळाची वाट पाहत आहे. हे समजून घेऊन आपण आपल्या प्रभूमध्ये राहून भरपूर फळ देऊया. एवढेच नाही तर आपले फळ टिकून राहणे आवश्यक आहे. जेव्हा देव गोळा करायला येईल तेव्हा काहीही न फेकता सर्व जुने आणि नवीन फळे साठवून ठेवून आपण त्याच्यासमोर सर्व प्रकारच्या आनंददायक फळांसह उभे राहूया. देवाचा भक्कम पाया, शाश्वत निश्चितपणा हा आहे की तो त्याचे जे आहेत त्यांना स्पष्टपणे ओळखतो. त्यामुळे जेव्हा तो स्वतःचे काम करण्यासाठी येईल, आपण त्याचे म्हणून त्याच्याकडे एकत्र येऊया. आपला देव प्रभू आपल्या सर्वांना तयार करण्यास आणि आशीर्वाद देण्यास मदत करो.